Hello student, SSC बोर्ड इंग्लिश मध्ये व्हर्बल आणि नॉन व्हर्बल हा भाग म्हटलं की थोडं टेन्शन. नो वरी. इन दिस व्हिडिओ वी विल क्रॅक व्हर्बल टू नॉन व्हर्बल, इझी ट्रिक, बोर्ड एक्झाम पॅटर्न आणि फुल मार्क्स सॅटरडे. सो स्टुडंट पेन रेडी ठेवा. लेट्स स्कोर 5 आउट ऑफ 5 इन रायटिंग स्किल. व्हर्बल नॉन व्हर्बल 5 मार्कला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, आणि 5 मार्क आपल्याला फिक्स करायचे सोप्या आणि एकदम सरळ पद्धतीने. एकदम सिंपल वे आहे, एकदम सिंपल ट्रिक आहे. काही ठराविक, काही एकदम स्पेसिफिक काही वर्ड्स जर आपण ॲड केले तर आपल्याला 5 मार्क मिळतात. आता याच्यामध्ये वेब डायग्राममध्ये काही टाईप्स आहेत, मी प्रत्येक टाईप्स इथे घेतलेला आहे आणि प्रत्येक टाईप जो आहे तुम्ही मागचे प्रिव्हियस इयरचे बोर्डातले क्वेश्चन्स घेतले. ठीक आहे, प्रिव्हियस वर्षी जे बोर्डाचे क्वेश्चन्स आहेत ते सगळे मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. ते व्यवस्थितपणे बघायचे शेवटपर्यंत. तुमचे 5 मार्क फिक्स करणार आहे सर. ठीक आहे, काही ट्रिक्स पण देणार आहे तुम्हाला, कारण एकदम सिम्पल वे नाही. याच्यात ना काही ठराविक वर्ड्स म्हणजे जनरली एक 10 ते 12 समजा किंवा 10 ते 11 वर्ड्स जर आपण ॲड केले तर आपल्याला 5 मार्क फिक्स होतात विद्यार्थी मित्रांनो. 5 मार्क अतिशय महत्त्वाचे. तर ती मिळवायची कशी, एक सिम्पल आणि साधी स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. पहिले मी तुम्हाला सांगतो की याच्यात काय मार्क्स, की मी तुम्हाला टायटल कंपल्सरी देईन. टायटलला 1 मार्क आहे. नंतर कव्हरिंग पॉईंट, सगळे पॉईंट कव्हर झाले पाहिजे त्याला 2 मार्क. आपल्याकडे ग्राफिक लेआउट आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशनला 1 मार्क, असे तुम्हाला 5 मार्क मिळणार आहे. 2019च्या पेपरला आलेला हा पेपर आहे. ते आलेला हा व्हर्बलचा पॅसेज आहे. ठीक आहे, व्हर्बलचा आपण नॉन व्हर्बल बघणार आहे. आता बघा याच्यामध्ये ना ऑलरेडी सगळ्यात पहिले काय करायचं होतं, तुम्हाला सिम्पल तुम्हाला ट्रिक देतो. पहिले ना टेबल, त्याचं टेबल बघून घ्यायचं. टेबल दिला आहे की ट्री डायग्राम आहे. ठीक आहे, ट्री डायग्राम आहे की वेब डायग्रामसारखी आहे की डायरेक्ट डायग्राम दिली आहे पण त्याच्यात फिल इन द ब्लँक आहे, असे काही शब्द दिले ते काही भरायचे आहेत तुम्हाला या टाईप्समध्ये. ठीक आहे, किंवा कधी कधी काय देतात बोर्डवाले, डू अँड डोंट. ठीक आहे, डू आणि डोंट, काय करायचं आणि काय नाही करायचं हे असेल. ठीक आहे, किंवा नाहीतर मग एखाद्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन दिली असेल, त्याचे एज्युकेशन, ठीक आहे, त्याचं मग जॉब असेल, त्याचं करिअर, त्याचे काय हॉबीज असेल, किंवा त्याचं काही समजा काही अडथळे आयुष्यातले असे काहीतरी तुम्हाला विचारतील, ते तुम्हाला फिलअप करावं लागतं. एकदा ते टेबल आहे की काय ते बघायचं, एकदा तिकडं नजर मारायची आणि शांततेत डोकं इकडं तिकडं न घालता सिम्पल पद्धतीने पूर्ण पॅसेज रीड करायचं. एकदम शांततेत रीड करायचे. कुठं काय दिलं आहे, काय कोणत्या पॉईंटला हायलाईट केलेलं आहे, सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आपण काय करायचं रीड करून घ्यायचं. एकदा पॅसेज रीड केला की नंतर मग पॅसेज रीड केल्याच्यानंतर टेबल आपल्या आन्सर शीटवर टेबल पूर्ण काढून घ्यायचं प्रॉपर. ठीक आहे, जसं ॲज इट इज टेबल दिलं तसं ॲज इट इज टेबल काढा. या टेबलमध्ये तुम्हाला दिलं असेल. ठीक आहे, याच्यात काय बघा विद्यार्थी मित्रांनो, सिटी लाईफ आज विलेज लाईफ आहे, सराउंडिंग काही फिल इन द ब्लँक दिलं मी तुम्हाला. हा एक टाईप आहे. याच्यात काही ठिकाणी आन्सर दिलेत, काही ठिकाणी तुम्हाला बघा अशा ठिकाणी तुम्हाला आन्सर फिलअप करावं लागतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे बघा 5-6 ठिकाणी, 6 ते 7 ठिकाणी जर तुम्ही 6-7 वर्ड्स टाकले की तुम्हाला 5 मार्क मिळतात. एकदम सिम्पल आणि इझी वेने. हा टेबल दिला आहे नॉन व्हर्बलचा. हा पॅसेज फॉर एक्झाम्पल आपण पॅसेज रेडी केला, पूर्ण रेडी केला की व्हिलेजचं काय, अर्बन लाईफचं सराउंडिंग कसं, व्हिलेजचं कसं, हाऊसेस कसे असतात अर्बनमध्ये, व्हिलेजमध्ये कसे असतात, ट्रॅफिक अर्बनमध्ये कशी असते म्हणजे सिटीमध्ये, आणि गावात कशी असते, लाईफस्टाईल कशी असते सिटीमध्ये आणि गावात कशी असते, त्याबद्दल लँग्वेज कशी असते सिटीमध्ये, गावाकडे कशी असते, त्याचबरोबर ऑक्युपेशन काय असतं सिटीमध्ये आणि गावामध्ये काय असतं. कळालं पॅसेज? ठीक आहे, टेबल कळालं. आता आपण डायरेक्ट बघा एक सॉल्व करून दिलं एकदम मला याच्यामध्ये. ठीक आहे, एक पूर्णपणे सॉल्व करून दिलं होतं मित्रांनो. बघा सराउंडिंग, त्यांनी जसं टेबल दिले तसं ॲज इट इज काढा. थोडीफार जागा जर कमी पडली तर टेबलला म्हणजे लाईन वाढून घ्यायची. सराउंडिंग दिलं, स्मॉल अँड बिग लिहायचं, फॅक्टर त्याच्या खालच्या लाईनमध्ये जर जागा पुरली नाही तर. पण ॲज इट इज टेबल काढायचं, आपल्या मनाने काही बदल करायचं नाही, काही मनाने शांत नाही करायचं, ते आपले मार्क खाऊन टाकतात. त्यामुळे ॲज इट इज बोर्डाने जसं दिले तसंच करा. ठीक आहे, बघा सराउंडिंग स्मॉल अँड बिग फॅक्टर्स आहे. व्हिलेजमध्ये कसं आहे, फील्ड अँड मेडोज आहे. पॅसेजमध्ये दिलेलं आहे, तुम्हाला मी दाखवतो एक प्रत्येक गोष्ट. ठीक आहे, त्यानंतर हाऊसेस टॉल सिमेंट आहे, स्मॉल विथ वॉर्ड्स आहे गावामध्ये. एअर कशी आहे सिटीमध्ये, पोल्युटेड आहे, गावात कशी आहे फ्रेश अँड क्लीन आहे. लँग्वेज कशी असते सिटीमध्ये पॉलिश, व्हिलेजमध्ये रुरल असते. ऑक्युपेशन सिटीमध्ये काय असतं, बिझनेस अँड जॉब, आणि गावात काय असतं, फार्मिंग. ठीक आहे, आता हे प्रत्येक जे उत्तर आहे ना दिलेलं आहे त्याने ऑलरेडी सगळं दिलेलं विद्यार्थी मित्रांनो. बघा ठीक आहे, आपण पॅसेज रीड करत आलो इथपर्यंत. फॅक्टरीज वगैरे, अर्बनायझेशन, मोस्ट ऑफ दी सिटीज आर सराउंडेड. बघा सिटी आर सराउंडेड बाय काय स्मॉल अँड बिग फॅक्टरीज. ठीक आहे, ॲग्रिकल्चर इज अ मेन ऑक्युपेशन. उत्तर मिळालं, मेन ऑक्युपेशन काय ॲग्रिकल्चर आहे इन द व्हिलेज, गावामध्ये. आणि काय ते काय सराउंडेड असतं, फील्ड अँड मेडोज तर असतं. मेन इंडियन व्हिलेज हार्डली फेस्ड अ प्रॉब्लेम, हेवी ट्रॅफिक. ठीक आहे, हेवी ट्रॅफिकचं ते सिटीमध्ये वगैरे आपण हे करतो. त्याचबरोबर एअर पोल्युशन बिग डेंजर इन सिटी. एअर पोल्युशन पण आलं त्याच्यामध्ये, एअर कशी येते. व्हिलेज काय, एन्जॉय द फ्रेश अँड क्लीन. बघा आला का पॉईंट.
म्हणजे महत्त्वाचे पॉईंट, हाऊस कसे गावातले स्मॉल अँड हॅव्हिंग मड वॉल, ठीक आहे. त्यानंतर काय मॉडेल कसे लाईफस्टाईल स्पीक पॉलिश लँग्वेज, म्हणजे हे सगळे आन्सर जे आहेत एकदम सिम्पल विद्यार्थी मित्रांनो बघा, जे मी सांगितलं ते सगळे आन्सर येतं ॲज इट इज आन्सर येते बघा. फार्मिंग झालं, बिझनेस, ठीक आहे, रुरल, फ्रेश, क्लीन, पॉल्युटेड वगैरे, हेवी ट्रॅफिक सगळे दिले. फक्त पॅसेज रीड करायचं. पॅसेज जर तुम्ही रीड केलं ना प्रॉपरपणे, सगळ्यात मेन पॅसेज रीड करणं आणि पॅसेजमध्ये कॉन्सन्ट्रेटनं, फुल्ली कॉन्सन्ट्रेटनं ते वर्ड्स बाहेर काढणं हा तुमच्यासमोर खूप मोठा टास्क असतो. त्यामुळे हे फुकटचे म्हटल्यानंतर फ्रीचे 5 मार्क आहे. काहीच न करता थोडंसं फक्त डोकं वापरायचं, नॉर्मली फक्त कम्प्रेशन पॉवर आपली थोडीशी समजून घ्यायची, डायरेक्ट ॲड करायचं, ठीक आहे. देन बघा प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन दिले. मार्च 2020चा क्वेश्चन आला विद्यार्थी मित्रांनो. ॲग्रोविषयी दिलेलं आहे, ठीक आहे. हा ॲग्रोचा पॅसेज दिला आहे मी तुम्हाला, याच्यामध्ये बघून घ्या एकदा, ठीक आहे. हा पॅसेज दिला आहे, हा पॅसेज पूर्णपणे रीड करायचा प्रॉपर, ठीक आहे. क्लासिफाय टू द काय रॉ मटेरियल, द स्केल ऑफ प्रोडक्शन, व्हॉल्यूम ऑफ इन्व्हेस्टमेंट, म्हणजे हे पूर्ण रीड केलं आपण, पॅसेज रीड केलं. त्याच्यानंतर आपण वळालो टेबलकडं. टेबलमध्ये काय दिलं बघा, काय दिलं टेबलमध्ये, रॉ मटेरियल, स्केल ऑफ प्रोडक्शन, टाईप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. आता ऑलरेडी आपल्याला दिलेत, क्ल्यू दिलेत बघा. ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज कोणते त्याचे एक्झाम्पल द्या फक्त. पेपर आणि लॅब कोणाचं एक्झाम्पल आहे, मिनरल बेस्ड इंडस्ट्रीज याचे एक्झाम्पल काय आहेत, स्केल प्रोडक्शन एक्झाम्पल, फूड प्रोसेसिंग अँड लेदर ते कोणाचं आहे, लार्ज स्केल इंडस्ट्रीज कोणते आहेत एक्झाम्पल विचारलं, पब्लिक सेक्टर कोणतं आहे, ऑनर कोणते आहेत, ठीक आहे, प्रायव्हेट सेक्टर कोणते, म्हणजे हे फक्त एवढेच फिल इन द ब्लँक तुम्हाला भरलेत 5 मार्क देतात. हा रायटिंग स्किलमध्ये सगळ्यात सोपा आणि सगळ्यात बेस्ट आहे, मार्क कॅप्चर करायचं, ठीक आहे. फक्त पॅसेज व्यवस्थित रीड करा विद्यार्थी मित्रांनो. मी परत सांगतो मुलांना किंवा पॅसेज रीड करत चाला. कारण काय असतं माहिती आहे का, तुम्हाला आन्सर माहिती असतं, तुम्ही भरपूर मुलांना पाहिलेलं आहे, पेपर चेक केले, आन्सर तुमचं जे आहे ना ते राईट असतं मुलांचं, म्हणजे त्यांना आन्सर येतं ॲक्च्युली, त्यांना त्याचं आन्सर माहिती असतं. फक्त त्यांना प्रॉब्लेम त्यांच्याकडे होतो, त्यांना क्वेश्चन नाही कळत, त्यांना क्वेश्चन कळत नाही. क्वेश्चन समजला नाही म्हणजे तुमचं संपलं. सगळ्यात क्वेश्चन समजून घ्या आणि क्वेश्चनला रिलेटेडच आन्सर करा. त्यांनी जे विचारलं आहे व्हर्बलमध्ये ते समजून घ्या, त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड तिथून शोधायचं आहे. पुढे अजून एक टाईप्स विद्यार्थी मित्रांनो बघा, टाईप्स ऑफ कॉन्फिडन्स. हा कधीच आहे, सप्टेंबर 2023 मधला बघा. पॅसेज दिले पहिले, व्हर्बलचे टाईप काय याचे दिले, त्यांनी डिवाइड इंटू 3 टाईप्स. ऑलरेडी सुरुवातीपासून 3 टाईप. बेसिक पिरियड ऑफ दिस इरप्शन, नजर फ्रिक्वेंटली ऑन द मॉल्टेन लावा, ठीक आहे. गॅसेस फ्रॅगमेंटल मटेरियल नॉन एज ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनोज. हे बघा पहिलं ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो, द डॉर्मंट आहे. पुढचा एक टाईप दिला असेल त्यांनी, पुढचा टाईप शोधू आपण, ठीक आहे. हा झाला. नंतर ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो झाला, फाउंड इन मिड ओशियन. कुठे सापडतो मग तो, मिड ओशियनमध्ये. व्हॉल्कॅनोज हॅव नॉट इरप्शन ऑफ दिस एक्सपेक्टेड अगेन फ्युचर नॉन एज अ डॉर्मंट व्हॅल्यू. बघा डॉर्मंट आलं, तो बघा डॉर्मंट, हे डॉर्मंट आलं, ऑलरेडी दिलं आहे, ठीक आहे. तिसरा याचा टाईप असेल, अजून तिसरा पण टाईप असेल, तो पण शोधायचा. बेस्ट ऑफ दिस इरप्शन, दिस इक्वॉर्डनली दिस व्हॉल्कॅनोज आर मोर डॉर्मंट अँड इरप्टेड. हा पुढचा इरप्टेड, ठीक आहे. इतके डेड व्हॅल्यू बघा, इरप्टेड विथ दिस फ्यू थाउजंड इयर इज कॉल्ड एक्झिस्ट ऑर डेड व्हॉल्कॅनो. 3 टाईप झाले बघा. म्हणजे हे त्यांनी टाईप्स दिली आपल्याला, ऑलरेडी टाईप्स दिले, तर समजून घ्यायचं. टी डायग्राममध्ये बघून घ्या, त्यांनी आपल्याला असं करायचं. टाईप्स ऑफ व्हॉल्कॅनो आपण 3 पाहिले, आता शोधले, डॉर्मंट, ते डेड. त्यांचे फीचर्स काय फीचर्स त्यांचे खाल्ले असे आणि एक्झाम्पल त्याचे खाल्ले. त्यांनी जसं दिले तसंच आपण व्हर्बलमध्ये ॲड नॉन व्हर्बलमध्ये ॲड करायचं. कोणताही बदल मनाने करायचा नाही विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. हा एक टाईप आहे, अशा टाईपमध्ये एक व्हर्बल विचारला जातो. त्याचबरोबर अजून एक पुढचं बघा, 2 मित्र आहे किंवा समजा आहे, त्यांनी विचारलेलं आहे, अमीर आणि अनिता आहे. दोघे चांगले नेबर आहेत, हॅपी असतात, ठीक आहे. ते दोन्ही, अमीर 18 वर्षाचा आहे आणि तो 12वीमध्ये आहे, तो फेमस एका कॉलेजमध्ये जातो. अनिता 16 वर्षाची आणि ती 10वीचे क्लास बोर्ड एक्झामची तयारी करते यावर्षी. अमीरचे फादर बिझनेसमॅन आहेत, अनिताचे फादर गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, ठीक आहे. नंतर अनिताची मदर काय, अमीरची मदर हाऊसवाईफ आहे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर अनिताची मदर काय आहे, डॉक्टर आहे, त्यांची स्वतःची क्लिनिक आहे. बघा हे काय, त्यांनी अमीर आणि अनिताविषयी इन्फॉर्मेशन दिली. ते टेबलमध्ये काय दिलं असेल बघा, हे बघा टेबल एकदम अतिशय सोपं आहे. काय दिलं आहे, अमीर आणि अनिता दोघांचं नाव दिलं आहे, अमीर आणि अनिता. एज, अमीरचं एज किती आपण पाहिलं, 16 आणि 18. क्लास, एक 12वीला एक 10वीला आहे. त्याचे फादर बिझनेसमॅन आहे, याची गव्हर्नमेंट सर्वंट आहे. याची मदर काय, हाऊसवाईफ, याची ते काय ऑन क्लिनिक, स्वतःची डॉक्टर क्लिनिक आहे. क्वालिटी, दोघांची क्वालिटी काय, त्यांच्या हॉबीज काय, म्हणजे हा याच एक टाईपचा व्हर्बल आपल्याला विचारला जातो. हिची पण आपली तयारी पाहिजे, ठीक आहे. अजून एक पुढचं दिलं विद्यार्थी मित्रांनो बघा, अजून एक शेवटचं टाईप दिलं तुम्हाला, चंद्रयान 2. मागच्या वर्षीचा या 2025 आलेला चंद्रयान 2चा व्हर्बल टू नॉन व्हर्बल आलेला आहे, ठीक आहे. तो पण मी याचे ॲड केलं, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये
याच्यामध्ये काय नेम ऑफ मिशन, त्यानंतर डेट लॉन्च, काय सेंटर ऑफ लॉन्च, नेम ऑफ रोवर आणि फाउंडर इंडियन स्पेस प्रोग्राम ही दिलंय. तर नेम ऑफ मिशन आपल्याला काय चंद्रयान-2. डेट ऑफ लॉन्चची डेट कधी केली त्यांनी 22 जुलै. ठीक आहे, 22 जुलैला केली त्यांनी डेट ऑफ लॉन्च. पुढं होतं ते इस्रो GSLV तिथं होतं फ्रॉम सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा. दिलं लॉन्चिंग सेंटरचं नाव. नेम ऑफ रोवर, त्या रोवरचं नेम काय होतं, त्या रोवरचं त्यांनी नेम सुद्धा, म्हणजे सगळं तुम्हाला उत्तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. सगळं उत्तर तुम्हाला दिले, फक्त तुम्हाला ना शोधावा लागतो. ठीक आहे, शोधावा लागतो, एवढं लक्षात ठेव. सिम्पल एकदम 5 मार्क, एकदम आनंदाने 5 मार्क मिळतात. फक्त तुम्हाला पॅसेज प्रॉपर रीड करावं लागतं. सिम्पल ट्रिक, याला एकच मार्क आहे की पॅसेज रीड करणं, समजून घेणं. शेवटचं तुम्हाला सॉल्व करायला दिलं विद्यार्थी मित्रांनो, बघून घ्या. ठीक आहे, ट्रिक डायग्रामचा आहे एक आहे, ती डायग्राम दिलेली. लिटरेचरचे टाईप्स दिलेत, त्याचे 4 टाईप्स कोणते आहेत ते बघा. अजून या प्रत्येकाचे 2-2 टाईप्स दिलेत. ठीक आहे, ते तुम्ही हे सॉल्व करून घ्या. बघा हा क्वेश्चन तुम्ही रीड करू शकता. एक मिनटं पॉज घेतो त्याच्यासाठी तुम्हाला रीड करायला. तुम्ही व्हिडिओ थांबून पण बघा. ठीक आहे, जर क्वालिटी थोडीशी आली तर थोडी व्हिडिओची सेटिंगमधून क्वालिटी वाढवा. तर एवढं पॅसेज रीड करा तुम्हाला सॉल्व करायला. पुढचे पण हे जे मी दिलेत पॅसेज तुम्हाला, हे सगळे पॅसेज तुम्हाला रीड करायचे आणि सॉल्व करायचे. मी तुम्हाला 2 सॉल्व करून दिले. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर निश्चितपणे तुम्हाला एकदम ना म्हणजे काय 5 मार्क फिक्स राहणार याच्यात. ठीक आहे, आणि रायटिंग स्किलमध्ये काय लिहायचं आणि काय नाही लिहायचं हे सुद्धा मी तुम्हाला याच्या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ दिलेला आहे, लेटर रायटिंगचा पण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, न्यूज रिपोर्ट रायटिंगचा पण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, नाता व्हर्बलचा आणि रायटिंग स्किलचा पण. आणि तुमचा पेपर पॅटर्न, बोर्डचा पेपर पॅटर्न, बोर्डचे कोणते पॉईंट ॲड करतात ते सुद्धा एकदम म्हणजे खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला ह्यावेळेस दिलेलं आहे, कारण मागच्या वर्षी मी देऊ शकलो नाही. यावर्षी तुम्हाला खूप डिटेलमध्ये माहिती दिली विद्यार्थी मित्रांनो. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे किंवा तुम्ही चॅनलला पण भेट द्या. ठीक आहे, आणि बघून घ्या, म्हणजे तुम्हाला आपला एक स्कोरिंगसाठी आपल्याला हेल्प होईल. ठीक आहे, व्यवस्थित बघा. काही अडचण नाही तर मला नक्की कमेंट करा, मला कळवा. ठीक आहे, आणि आपल्या आसपासच्या विद्यार्थी मित्रांनो नक्की शेअर करा, कारण खूप महत्त्वाचं आहे आणि सिम्पल आहे. 5 मार्क कसे मिळतात आपल्याला. ठीक आहे, आणि आपल्या अशाच अपडेटसाठी बघत राहा दीप स्टडी यूट्यूब चॅनल पेज.